अगं ना ते आवरलं का नाही? आवरला आता एक कपड्याच्या घड्या मारून घेते एकदा. कपड्याचं घड्या बाजून ठेव, पहिले स्वयंपाक कर. करते ना त्या स्वयंपाक. तुम्ही काय गडबड लावली का नु? मला काय 4 हात दिले का देवाना? कोणी म्हणतं चहा कर, कोणी म्हणतं कपड्याची प्रेस कर, कोणी म्हणतं आमक दे, कोणी म्हणतं ढमक दे. 10 जण खायला आणि 1 जण काम करायला, अशी गंमत झाली मग मला बी जीव आहे ना. कपडे पडे ढीक भर, आज ब्लँकेट धुतले, 2 ड्रेस सगळ्यांचे, आणि म्हणते आवरलं का? आता तुम्हाला कळायला पाहिजे. तुम्ही बी बसता उठता जसं भाकरी थापून पा. एवढा थोडी जीव गळेल तुमच्या आला. सगळं ऐकच लागतं पलंगावर तुम्हाला. मग कदर करा जाणं काहीतरी. तुमची लेक असती तर, तुमची लेक 4 दिवस येते तर मस्त काम करते. मी माहेराला गेलं तर लय बळ येतं तुम्हाला. आणि मै बारी आली तर असंच राहतं ना. असेच भेदभाव करते सासा. सुनाला लांब करते, लेकीला जवळ घेते. मी नाही करायची बाई अशी माई लेकीला. सोबतच तुम्हाला असं शोभतात तुला. मी सकाळपासून जेवायला नाहीये. खाल्ले नाही तुम्ही? एक भाकर खाल्ली नाही का? काय खोटं बोलते आता तुम्ही बी. तू तर 2 पोळ्या खाल्ल्या, मला काय नाव ठेवू राहिली? 2 पोळ्या खाल्ल्याने मी काम केलं आज लय मोठं. मी काय करू? एवढा मोठा उंडा भिजू घातला होता मी. 4 भाकरी टाकल्या होत्या त्या पुरल्याने. मी तर काय करणार आहे? तुमचं तर असं आहे ना, धकून नाही घेत. उघड पाडी त्या माणसाला. हे नाही केलं ते नाही केलं. करते मी आता. दमदारा. नाहीतर मग तुम्ही पीठ मळा, मी भाजी करते नंतर. पोळ्या करा दम्माने, मी आवरून घेते. ते नाही, फक्त बोलायचं. तर मायला फोन लावते, लय सर करून राहिली ना तू. आता मी मजाक करत होते. घरातल्या गोष्टी बाहेर काय सांगते. आणि माय काय करणार याच्यात? माय आणखीन तुम्हाला नाव ठेवीन आणि मला नाव ठेवी. आपण सास सुना आहे, आपण गोडीला राहायला पाहिजे. काय सांगायचं मायला? माय तुम्हाला माहित नाही का किती बोलती म्हणून? मला बोला ना तुम्हाला बोला. जाऊ द्या ना. तुम्ही पीठ मळा, मी भाजी करते. काय भाजी करू आता मी? सांगा बरं पटकन. मेथीची भाजी कर, मी भाकरी टाकते. हा चालं ना. आता तुम्ही लय भारी भाकरी थापत्या बरं का. लय भारी कडक भाजी त्या परत. मला लय आवडते तुमच्या आजच्या भाकरी. आणि मी भाजी करते मस्त किती मोठी वाटून गाठून मेथीची. शेंगदाण्यामध्ये छान होती ना. चांगली करते मी. हा आपण स्वयंपाक करू आज. चल. हा मी जाते किचन मध्ये. हा मी येते. हा काही बी झालं का मायला फोन करते. काही झालं का मायला फोन करते. मायला तर मायावर विश्वासच नाही. माय म्हणते मैच पोरगी आग भरी. तिला लय कामाचं जीवारी. हीच अशी करते. मलाच बोलते मायराला जाणं गुन्हा आहे. मायराला गेले का सगळी पोथी पुराण वाचते. तुला कळत नाही का? तुला सासरे कसे भेटेले? चांगले भेटेले. नवरा चांगला आहे तुझा. तू कोण अशी राहती? चांगलं राव. असं मग डोकं पिकून जावतं तिचं संभाषण ऐकून. त्याच्यापेक्षा आहे ना, किती मनात हे असलं राग असलं मनातच ठेवायचा. स्वयंपाक करायचे, भाजी भाकरी करायचं आणि त्याच्या पुढे मांडायचं. मनाच्या अगोदर करून द्यायचं. पण त्याला डोकं नाही लावायचं ग. ते आल्या नाही तुम्ही भाकरी टाकायला.